नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवणार आहोत, तेही घरच्या घरी। विशेष म्हणजे अख्खा मसूर बनवताना आज आपण कुठलंही वाटण तयार करणार नाही, त्यामुळे तयार होणारा मसूर कमी कष्टात तयार करता येतो। चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागतो। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अख्खा मसूर बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी मसूर भिजवून घेतला आहे। तुम्ही रात्रभर भिजवून घेऊ शकता किंवा 4 ते 5 तास हा मसूर भिजवून घेऊ शकता। मसूर भिजवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, तर इथं मी 1 वाटी दाखवली आहे। तर या वाटीच्या प्रमाणे मी अख्खा मसूर घेतला होता। तर वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ते 300 ग्राम इतकं आहे, भिजवून दुप्पट होतो। तर आता 1 वाटी मसूरसाठी इथं मी 3 वाट्या इतका बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। कांद्याचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, यामुळेच भाजीला छान चव येते। आता यानंतर इथं मी लसूण घेतला आहे, तर मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक करून घेतल्या आहेत। तुम्ही ठेचूनही घेऊ शकता, मी मिक्सरला थोड्याशा फिरवून घेतल्या आहेत। यानंतर 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। यानंतर खडे मसाले 2 छोटे दालचिनीचे तुकडे, अर्ध चक्र फूल घेतलं आहे। यानंतर 9 ते 10 काळी मिरी, 2 लवंगा घेतल्या आहेत, 1 तेजपान घेतला आहे, म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे। आता सगळ्यात अगोदर इथं आपण मसूरची बेस भाजी तयार करणार आहोत व नंतर या भाजीला आपण तडका देणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलं, अर्धा चमचा जिरं व आपण घेतलेले खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाले व जिरं छान फुललं की यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण थोडासा परतवून घ्यायचा आहे, खूप जास्त करपवायचा नाही। लसूण थोडासा परतला की यामध्ये आपण लगेच घालणार आहोत आपण बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा घातल्यानंतर हा कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावरती परतवून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवून कांदा छान परतवून घेऊ शकता, लवकर शिजला जातो व लवकर परतला जातो। तर इथे पहा, कांदा छान गुलाबीसर रंगावरती परतवून झाला आहे। आता यानंतर आपण पावडर मसाले टाकणार आहोत। तर इथं मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे तिखटवाली, 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे। यानंतर 1 चमचा हळद घातली आहे। यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व हे मसाले आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यासाठी हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। मसाले करपू नये यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे मसाला छान शिजला जातो। तर इथे पहा, मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता फायनली आपला मसाला तयार झाला। आता यामध्ये आपण भिजवून घेतलेला मसूर घालायचा आहे। मसूर घालताना बरेच जण मसूर भिजवलेलं पाणी असतं ते देखील यामध्ये घालतात, तर इथं मी फक्त मसूरच घातला आहे। मसूर भिजवत असताना मसूर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच भिजवत ठेवायचा आहे। बऱ्याच वेळा मसूराला पावडर लावलेली असते। तर आता मसूर यामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी घालणार आहे। तर 1 वाटी मसूरसाठी इथं मी 5 ते 6 वाट्या इतकं पाणी घातलं। हा अख्खा मसूर आपल्याला छान आटवून शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी थोडंसं पाणी जास्त घालायचं। सर्वात शेवटी कसुरी मेथी घातली आपण मगाशी घेतलेली, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर याला छान ढवळून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर यावरती झाकण न ठेवता आपल्याला हा अख्खा मसूर छान शिजवू द्यायचा आहे। तर इथं मी जवळपास 1 तास हा मसूर छान शिजवून घेतला। तर इथे पहा, आपला मसूर छान तयार झाला आहे शिजवून। तर 1 तास मी शिजवून घेतल्यानंतर अशा पद्धतीचा मसूर तयार झाला। पळीने थोडासा मॅश करून घ्यायचा आहे, यामुळे याला छान दाटसरपणा येतो।
आता याची फोडणी तयार करून घेणार आहोत। फोडणी पात्रात एक मोठा चमचा तेल घेतलं, अर्धा चमचा जिरं, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या उभ्या कट करून घेतल्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। सर्वात शेवटी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। मिरची पावडरचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हा तडका छान आपल्याला यामध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे व सर्वात शेवटी यावरती आपल्याला छान तडका घालायचा आहे। तर तयार झाला आपला अख्खा मसूर। छान हलवून घ्यायचा आहे व 2 ते 3 मिनिट हा मसूर आपल्याला गॅसवरती असाच उकळवत ठेवायचा आहे। हॉटेलमध्ये काय करतात, आपल्या सांगण्यानुसार आपल्याला याचा तडका तयार करून देतात। हा मसूर आपण जेवढा आटवून शिजवून घेऊ तेवढी भारी लागते। तर इथे पहा, मी खूप जास्त मसूर आटवला नाही, अगदी मध्यम घट्टसर असा ठेवला आहे। घेतलेलं प्रमाण 4 ते 5 लोकांना आरामशीर पुरेल इतकं आहे। तयार झालेला मसूर तुम्ही नान किंवा तंदुरी रोटी सोबत खाऊ शकता। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा। रेसिपी नक्की करून पहा। धन्यवाद।